पावसाबाबतची मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आली असून पुढील 3 ते 4 तासांमध्ये महाराष्ट्रामध्ये तुफान पाऊस बरसणार। महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार असून पुन्हा एकदा हवामान विभागाकडून राज्यात जोरदार पावसाचा इशारा देत महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यांना धोक्याचा इशारा देण्यात आला। आज मध्यरात्री महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पाऊस पडणार आहे, तर काही जिल्ह्यांमध्ये प्रचंड वेगाने वारे देखील वाहण्याची शक्यता आहे। त्यामुळे राज्यावर दुहेरी संकट ओढावलं असून उत्तर अंदमान समुद्रात म्यानमारच्या किनाऱ्यालगत चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार होण्याची शक्यता आहे। वाऱ्याच्या प्रभावामुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये हवेचा कमी दाबाचं क्षेत्र तयार होणार आहे। चक्राकार वाऱ्यापासून दक्षिण मध्य महाराष्ट्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा विस्तारला जाईल। त्यामुळे दक्षिण उत्तर प्रदेश पासून मराठवाडापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम राहणार। कमी दाबाचे क्षेत्र विस्तीर्ण झाल्यामुळेच महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यांमध्ये धोक्याचा इशारा देण्यात आला। पुढील 4 ते 5 दिवस राज्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज हा व्यक्त केला जात आहे। राज्यात विजांसह वादळी पावसाला पोषक हवामान असल्यामुळे हवामान खात्याकडून अनेक जिल्ह्यांना विजांच्या कडकडाटासह धोक्याची शक्यता वर्तवली गेली, तर उर्वरित भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला। मान्सूनने पश्चिम राजस्थानपासून परतीच्या प्रवासाला सुरुवात केलेली आहे। त्यामुळे आता मान्सूनची वाटचाल महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये विजांचा कडकडाट आणि मुसळधार पाऊस घडवून आणणार। आज मध्यरात्री अनेक जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट होणार, तर काही जिल्ह्यांमध्ये ढगफुटी सदृश पाऊस होऊन अतिवृष्टीची नोंद होणार आहे। महाराष्ट्रातील ज्या 7 जिल्ह्यांना धोक्याचा इशारा देण्यात आला त्या 7 जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी होणार आहे। त्याचबरोबर महाराष्ट्रातील काही भागांमध्ये विजांचा कडकडाट मोठ्या प्रमाणात होणार असल्यामुळेच कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नका अशा सूचना देखील प्रशासनाकडून दिल्या जात आहेत। बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेल्या विशेष परिस्थितीमुळेच अवघ्या काही तासांमध्ये पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते। त्यामुळेच नागरिकांना आधीच सतर्क राहावं लागणार। त्याचबरोबर विजांचा कडकडाट होणार आहे, त्या विजांच्या कडकडाटामध्ये मोठा धोका देखील निर्माण होऊ शकतो। मागील काही दिवसापासून ज्या भागांमध्ये पाऊस पडतोय त्या भागांमध्ये मोठा फटका नागरिकांना बसलेला आहे। मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर वाढल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून हाताशी आलेला घास शेतकऱ्यांचा हरवला। त्याचबरोबर काही भागांमध्ये विजांचा कडकडाट झाल्यामुळे नागरिकांना मोठ्या हानीला देखील सामोरं जावं लागले। त्यामुळेच वीज पडत असताना सुरक्षित ठिकाणी देखील थांबण्याचे आदेश प्रशासनाकडून दिले जात आहेत। मोठा फटका मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांना देखील बसलेला आहे। पुन्हा एकदा राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे। त्यामुळेच महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यांना आधीच सतर्क राहावं लागणार आहे। कमी दाबाचे क्षेत्र हे महाराष्ट्राकडे विस्तीर्ण झालं असून मुंबईकडून चक्राकार वाऱ्याची स्थिती महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यांकडे फिरणार आहे। चक्रीय वाऱ्याची स्थिती सक्रिय झाल्यामुळे काही भागांमध्ये जोरदार वारे देखील सुटणार आहेत। अतिमुसळधार पावसाचा इशारा तर हवामान खात्याने दिलाच आहे, परंतु ज्या जिल्ह्यांना धोक्याचा इशारा देण्यात आला त्या 7 जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रचंड वेगाने वारे देखील सुटणार आहेत। हे वारे मुंबईकडून महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यांकडे पसरणार आहेत। त्यामुळेच या 7 जिल्ह्यांमधील नागरिकांना काळजी घ्यावी लागणार। हवामान खात्याकडून आज मध्यरात्री पावसाची जोरदार हजेरी लागणार असल्याचं सांगण्यात आलं, परंतु हा परतीचा मान्सूनचा पाऊस महाराष्ट्रामध्ये पुढील 2 दिवस असाच बरसणार आहे। आज मध्यरात्री पावसाचा जोर जास्त असल्यामुळेच आज धोका वाढणार आहे। पुढील 2 दिवस हा पाऊस कायम राहणार आणि त्यानंतर 4 ते 5 दिवस वादळी वाऱ्यासह पाऊस महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये बरसणार आहे। यामुळे अनेक ठिकाणी पुराचा धोका देखील निर्माण होणार आहे, तर ज्या ठिकाणी वादळी वारा सुटणार आहे त्या ठिकाणी घरावरील पत्रे देखील उडू शकतात। वाऱ्याचा वेग प्रचंड असणार आहे, त्यामुळेच नदी नाले अतिवृष्टीमुळे वाहू लागणार। त्याचबरोबर वाऱ्याचा धोका देखील निर्माण होणार आहे। हवामान खात्याकडून धोक्याचा इशारा देण्यात आलेला आहे, नागरिकांना सतर्क राहावं लागणार। पावसाचा धोका आज मध्यरात्री वाढणार आहे, त्यामुळे भारतीय हवामान विभागाकडून जोरदार पावसाचा इशारा महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यांना देण्यात आला। तर चला पाहूया कोणत्या जिल्ह्यांना हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला। मुंबई शहरामध्ये आज मध्यरात्री मुसळधार पावसाच्या सरी बरसणार। मुंबई शहरामध्ये पावसाचा जोर वाढणार असून बंगालच्या उपसागरामध्ये तयार होत असणाऱ्या प्रणालीमुळे आठवडाभर मुंबई शहरामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला। हवामान विभागाने मुंबई शहरातील विशेष भागांना अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला। सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला असून सोलापूर जिल्ह्यामध्ये आधीच 2 दिवसापासून ढगफुटी सदृश पावसाला सुरुवात झालेलीच आहे। ढगफुटी आणि मुसळधार पावसामुळे ओढ्याचा प्रवाह बदलला आणि अनेक ठिकाणी ओढ्याचं पाणी शेतात गेलं, तर काही ठिकाणी नदी नाले ओसंडून भरून वाहू लागले। शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, परंतु सोलापूर जिल्ह्यामध्ये कमी दाबाचे क्षेत्र हे विस्तीर्णच होत आहे। त्यामुळे पुढील 2 दिवस तरी सोलापूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस बरसणार आहे।
त्यामुळे नागरिकांना सतर्क राहावं लागणार। हवामान विभागाने धाराशिव जिल्ह्याला देखील धोक्याचा इशारा दिला। धाराशिव जिल्ह्यातील वाशी येथे राज्यांमधील उच्चांक गाठलेला असून 220 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। हा पाऊस धाराशिव जिल्ह्यामध्ये अजून बरसणार आहे। कमी दाबाचे क्षेत्र धाराशिव जिल्ह्यामध्ये तीव्रच आहे, त्यामुळे आज मध्यरात्री धाराशिव जिल्ह्यामध्ये देखील आणखीन पावसाची नोंद वाढणार आहे। त्यामुळेच आधीच हवामान खात्याने धाराशिव जिल्ह्याला इशारा दिला। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये देखील धोक्याचा इशारा आहे। कोल्हापूरमध्ये रात्री 2 ते 3 च्या जोरदार पावसामुळे राजाराम बंधारा देखील पाण्याखाली जाऊ शकतो। त्याचबरोबर पंचगंगा नदीची पाणी पातळी झपाट्याने वाढून अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती देखील निर्माण होणार आहे। नदी नाले तुडुंब वाहणार आहेत, कारण महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीची नोंद होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे। कोकणामध्ये देखील पावसाचा जोर कायम राहणार असून पुढील 2 ते 3 तासामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची नोंद होणार आहे। पुढील 2 ते 3 तासामध्ये कोकण विभागामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार। त्याचबरोबर काही भागांमध्ये विजांचा कडकडाट होणार आहे। त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अतिमुसळधार पाऊस आणि विजांचा कडकडाट, यामुळे हवामान खात्याने आधीच रत्नागिरी जिल्ह्याला इशारा दिला। विदर्भामध्ये देखील हवामान खात्याकडून जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला असून विदर्भातील जवळपास सर्व जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला। अतिमुसळधार पावसाचा अंदाज विदर्भ जिल्ह्यामध्ये वर्तवण्यात आला असून विदर्भ विभागातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला। विजांचा कडकडाट छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये होणार आहे। त्याचबरोबर वादळी वारा देखील विदर्भातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुटणार असून हवामान विभागाकडून जोरदार पावसाचा इशारा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला देण्यात आला। पश्चिम महाराष्ट्रातील पुणे विभागामध्ये देखील मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे। पुणे विभागामध्ये पुन्हा एकदा जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला असून आज मध्यरात्री पुणेमध्ये कमी दाबाचे क्षेत्र तीव्र होणार असून मुसळधार पावसाच्या सरी पुणे शहरामध्ये बरसतील। त्याचबरोबर हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पावसाचा जोर हा मध्यरात्री 2 ते 3 च्या आसपास पुणे शहरामध्ये जोरदार असणार आहे। त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। हवामान खात्याकडून राज्यातील ज्या जिल्ह्यांमध्ये इशारा देण्यात आलेला आहे त्या जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहेच, परंतु त्या भागांमध्ये वारे देखील मोठ्या प्रमाणात सुटणार आहेत। राज्यावर दुहेरी संकट असणार आहे। हवामान खात्याकडून याच पार्श्वभूमीवरती सतर्कतेचा इशारा 7 जिल्ह्यांना देण्यात आला। कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये विजांचा कडकडाट मोठ्या प्रमाणात होणार असल्यामुळे पावसाचा अंदाज देखील हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला। महाराष्ट्रातील या जिल्ह्यांना धोक्याचा इशारा दिला तर या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि विजांचा कडकडाट मोठ्या प्रमाणात होणार। नागरिकांना सतर्क राहावं लागणार। पुढील 4 ते 5 दिवस महाराष्ट्रातील ज्या 7 जिल्ह्यांना धोक्याचा इशारा हवामान विभागाने देण्यात आलेला आहे त्या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडणार आहे, परंतु चक्रीय वाऱ्याची स्थिती सक्रिय झाल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये प्रचंड वेगाने वारे सुटणार आहेत, तर काही भागांमध्ये विजांचा कडकडाट मोठ्या प्रमाणात होणार आहे। त्यामुळेच कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नका। नागरिकांना मोठ्या धोक्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने देण्यात आलेला आहे। त्यामुळे 7 जिल्ह्यांना विशेष काळजी घ्यावी लागणार। त्याचबरोबर राज्यभरामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली जात आहे। मान्सूनच्या परतीचा पाऊस आठवडाभर महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात बरसणार असल्यामुळे नागरिकांना सतर्क राहावं लागणार आहे।